लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात कायद्याचं राज्य आहे की खाजगी सावकारांचं अपहरण, डांबून मारहाण, अवाढव्य व्याज आणि भीतीपोटी गाव सोडून पलायन. नणंद गावात नेमकं घडतंय काय? पहा एकमत डिजिटलचा हा धक्कादायक रिपोर्ट. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात खाजगी सावकारांचा कथित हैदोस दिवसेंदिवस वाढत चालल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. नणंद गावात फायनान्सच्या नावाखाली सुरू असलेल्या सावकारीमुळे अनेक शेतकरी कुटुंबे अक्षरशः भयाच्या सावटाखाली जगत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. भीती इतकी वाढली आहे की काही कुटुंबांनी आपली घरे, शेतजमिनी आणि गावं सोडल्याचा आरोप करण्यात येत आहे. 10 लाख रुपयांच्या कर्जावर 30 लाख रुपये आणि 30 लाखांचे 90 लाख रुपये वसूल करण्याचा दबाव टाकला जात असल्याचा आरोप पीडितांनी केलाय. एवढ्यावरच न थांबता कर्जदारांसह जामीनदार आणि साक्षीदारांच्या जमीनही बळकावल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. कर्जाच्या बदल्यात शेतकऱ्यांची आयुष्यभराची कमाईच हिरावून घेतली जात असल्याचं चित्र समोर येत आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे वसुलीसाठी काही शेतकऱ्यांचे कथित अपहरण करून त्यांना एका ठिकाणी डांबून मारहाण करण्यात आल्याचाही आरोप करण्यात आलाय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरामध्ये भीतीचं वातावरण पसरलं असून अनेक शेतकरी उघडपणे बोलण्यासही धजावत नसल्याचं सांगितलं जात आहे. या कथित अत्याचाराला कंटाळून पीडित शेतकरी आणि ग्रामस्थांनी थेट लातूरचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली आहे. संबंधितावर कठोर कारवाई करून सावकारीच्या या जाळ्यातून मुक्त करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे. आता या गंभीर आरोपावर पोलीस प्रशासन आणि संबंधित विभाग नेमकी काय भूमिका घेतात? दोषींवर कठोर कारवाई होते का? आणि भीतीच्या छायेत जगणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळतो का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. त्याचबरोबर या कथित खासगी सावकारांच्या पाठीशी नेमकं कोण आहे असा प्रश्नही नागरिकांमधून उपस्थित केला जातोय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. काय नाही साहेब, आमच्या गावामध्ये निलंग्यामधल्या फायनान्सवाल्याच्या त्रासाला कंटाळून अनेक लोक 15 ते 20 लोक गाव सोडून गायब झालेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, पुंडलिक भोसले यांच्या फायनान्सच्या जामीनमध्ये आमचा चुलत भाऊ चक्रधर नारायणपुरे हा होता. तो जामीनदार असल्यामुळं पुंडलिक भोसले हा निघून गेला. पुन्हा चक्रधर नारायणपुरेला फायनान्सवाल्यांनी नेऊन अडकवले. तिथं अडकवल्यानंतर आम्ही आणि हे एक अण्णाराव मामा आम्ही आमच्या चुलत भावाला फायनान्समधून सोडून आणल्यावर आमचा भाऊ पण 15 दिवसानं पळून गेला. तो पण गायब आहे. आणि पुन्हा फायनान्सवाले मला आणि अण्णाराव मामाच्या मागं पैशासाठी तगादा लावत होते. 10 लाखाच्या रकमेपोटी 30 लाख रुपये त्यांनी आमच्या व्याजादंडासहित 6 महिन्यामध्ये केले. त्या 6 महिन्यामध्ये 10 लाखाचे 20 लाख रुपये आम्ही 10चे 30 झालेले, त्या 30मधून 20 लाख रुपये गेल्या वर्षी आम्ही फायनान्सवाल्याला दिलेले आहेत. परंतु उर्वरित राहिलेले 10 लाख रुपये राहिले म्हणून त्या 10 लाखाला आणखीन 6 महिन्यात 30 लाख रुपये केले. त्या 30 लाखामध्ये आमच्या अण्णाराव मामा कोरके यांची त्यांनी शेताची 3.5 एकरची नोटरी करून घेतली. आणि त्या नोटरी करून घेऊन पुन्हा आम्ही त्या टायमामध्ये पैशाची भरती तडजोड करत होतो. परंतु अण्णाराव मामा आणि मला दत्ता मोहोळकर आणि राणा आरे, उद्धव शिंदे, नवनाथ मोहोळकर, आदित्य कमले असे ह्या फायनान्सवाल्यानं आम्हाला आमच्या गावामधून छत्रपती शिवाजी महाराज चौक नणंद येथून आम्हाला आमचं 26/12/2025 रोजी 10:30 वाजता आमचं अपहरण करून दत्ता मोहोळकर यांच्या उदगीर मोडच्या शेतामध्ये आम्हाला 3 दिवस डांबून आम्हाला लाताबुक्याने मारहाण करून लाकडाने सापडल त्या लाकडाने काहीच त्यांच्या हाताला सापडल त्या लाकडाने ह्याच्यानं मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. आणि 3 दिवस आम्हाला त्यांच्या शेतामध्ये डांबून ठेवून आमचं अपहरण केलेलं आहे. तरी आता आम्ही मेहरबान पोलीस अधीक्षक साहेब यांची आता आम्ही भेट घेऊन आम्ही सगळेजण फायनान्सच्या ज्या जोखंडात सापडलेले आम्ही शेतकरी आम्ही सगळेजण पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतलो. पोलीस साहेबांसोबत आमची रीतसर चर्चा झाली. त्यांनी आता याच्या पुढं आम्हाला आणखीन काही ह्याच्यामध्ये काय चौकशा करता येईल, काय न्याय देता येईल ते न्याय देऊ असं म्हणून आम्हाला आश्वासित केलेलं आहे.
आता येणाऱ्या काळात त्यांनी आता पोलीस प्रशासनाला आम्ही पोलीस अधीक्षकांना आम्ही न्याय मागितलेला आहे. आम्हाला योग्य तो न्याय मिळावा, नाहीतर आम्हाला हे फायनान्सवाले जगणं मुश्किल केलेले आहेत. भविष्य काळामध्ये आम्हा सर्व फायनान्स कर्जदारांना पीडितांना या लोकांपासून फायनान्सवाल्यापासून आमच्या जीवाला धोका आहे आणि या लोकांकडून आम्हाला केव्हाही धोका होऊ शकतोय. याची दखल सर्व मीडियाने, शासनाने, मुख्यमंत्र्यांनी, अधीक्षकांनी सर्वांनी याची नोंद घ्यावी हीच आमची विनंती आहे. आम्हा सर्व शेतकऱ्यांकडून आमच्या गाववाल्याकडून आमची विनंती आहे. तुम्हाला मारहाण झाल्यानंतर तुम्ही पोलिसात तक्रार दाखल करायला गेलात होता? हा, गेलो होतो ना. पोलिसात तक्रार करायला गेल्यानंतर आमची तक्रार घेत नव्हते, परंतु आम्ही IG साहेबाकडून, SP साहेबाकडून आम्ही यांच्या माध्यमातून तिकडं निलंगा पोलीस स्टेशनला गेलो, मग आमची तक्रार घेतली गेली. नाहीतर आमची तक्रार जे फायनान्स वाले आहेत त्यांना राजकीय पाठबळ आहे का त्याच्यासाठी? त्यांनी आता स्वतः ते फायनान्सवाले म्हणले आम्हाला राजकीय पाठबळ आहे, आम्ही काही जर केलं तर आम्हाला काही होणार नाही, आम्ही यांना बघू, आम्ही यांना मारू, आम्ही यांच्या शेतावर कब्जा करू, आम्ही बघून घेऊ, असं म्हणून आम्हाला आणखीन धमक्या देत आहेत. नाव सांगा तुमचं. नाव? मी गोपाळ दिगंबर नारायणपुरे, माजी सरपंच नणंद, तालुका किरण टाकेकर, गोविंद. किती कर्ज काढलं होतं? मी 5,000 कर्ज काढलं होतं, 25,000 भरला. मग काय तुम्हाला मारहाण केले? हा, मारा. आता तुमचं संपलं का आणि काय पैसे द्या म्हणून? नाही, काही संपले. 525 दिला. असं किती तुमच्यासारखी अशी किती लोकांना दिली? बकळ्यात भोकळ. काय मागणी काय शासनाकडे तुमची? शासनाचे नाही करावं काय ते. फायनान्स बंद झाली पाहिजे का? हा, बंद झाली. तुमच्या गावात तुमच्यासारखी अशी किती लोक आहेत? लय जण आहेत. सगळ्याला मारहाण होते का? दोघा तिघाला मारले. मारले काय म्हणून म्हणते गावात येऊ देत आलं तर मारतो म्हणते का? नाही, मारतो म्हणतात, उचलून येतात नाही. होय. नारायण अमृता पोरके, नणंद. मी माझ्या भाच्यासाठी जामीन हा म्हणून पत्करलो. त्याच्या बदल्यात माझी 3.5 एकरची नोटरी करून घेतली आणि आता त्याच्यावर कब्जा करतो, ते करतो, हे करतो म्हणून दमदाटी करलोय. नोटरी कशी करून घेतली? नोटरी काय 3 महिन्याची 6 महिन्याचे ह्याच्या करून घेतली होती आणि पैसे परत दिल्यावर देतो म्हणले. पैसे द्यायला गेलं तर पैसे घेतले नाहीत. आम्हाला 30चे 55 द्या, 56 द्या करीत बसले. आम्ही निघून आलो. तुम्हाला मारहाण झाली आहे का त्या प्रकरणात? मारहाण झाली. शेडमध्ये गेल्यावर मारहाण केल्यास. कधी मारहाण झाली? तुम्ही तक्रार कधी दिली? काय सरपंचांनी मी एकदाच होतो. मारहाण कधी झाली? तुम्हाला तक्रार किती दिवसापूर्वी मारहाण झाली? 26/12. तक्रार कधी दिली? तक्रार आता 14/3. हा, मार्च मध्ये. इतके दिवस का बसला? इतके दिवस का गप्पी बसला? आम्ही पैसे देऊ म्हणून बसून तो पैसे घेणं आले. मारहाण केल्यानंतर पोलिसांची तक्रार दाखल करायची ना. आमची काकलोत की आम्ही पैसे देऊन मोकळो यांच्या तावडीतून, ही वाढवावडी करू नये. त्याने पैसे घेणं आल्यावर मग पुन्हा 2 महिन्याला तक्रार गेली आमची. मी अगोदर 1.5 लाखाला जामीन म्हणून होतो, गणेश आंबिलपुरे याला. त्या 1.5 लाखाच्या चक्करपासून माझ्यावर जवळ अमोल आरे यांच्या फायनान्समध्ये, साई फायनान्स, तिथून जे त्याने तो गेला पळून, त्याचं कर्ज मला भरावं लागलं. जे कर्ज ते वाढत गेलं, पार 50-55 लाखाला गेलं. व्याज, दंड, रोजचा दंड वेगळाच. आणि नंतर त्याने आमची जमीन घेतली, 5 एकर जमीन घेतली. कसं एकर भाव आहे जमीन? 25 लाख रुपये एकर. म्हणजे 1.25 कोटी जमीन दिला. हा. आणि तरी किती व्याज काढलं तुमच्याकडे? 1 कोटी काढले आता आणि 1 कोटी काढतात ते. घेतलं किती? 80 लाख रुपये त्याने अजून मी देणं आहे असं म्हणतात. मारहाण करताना होतो का तुम्ही सोबत? हो, मला पण मारले. गेलते का चौकातून? मारल्यात ना मला. हो, गावातून मी हो. गेलते चौकातून. मारल्या. काय मागणी काय आहे तुमच्या प्रकरणात? पोलिसांनी सहकार्य केले का नाही या प्रकरणामध्ये? केले ना, केले का? केली.